तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती चार्मोशी जिल्हा गडचिरोली यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। वेगवेगळे अशी या ठिकाणी पद निघालेली आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही प्रतवारीकार, त्या बाजार विश्लेषक, त्याचबरोबर कोशापाल, सौदे लिपिक, चौकीदार अशी वेगवेगळी पद आहेत। कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे। तर जे पहिलं पद आहे ती आहे प्रतवारीकार, यासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे। 38,600 ते 1,22,800 याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे। जर शैक्षणिक अर्हता तुमची BSc ऍग्रीकल्चर पदवीधर आहात, तुम्ही MSCIT झालेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तुमच्याकडे जर कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर आहे बाजार विश्लेषक, यासाठी एक जागा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38,600 ते 1,22,800 याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे। BSc झाले ऍग्रीकल्चर पदवीधर आहात तुम्ही, MSCIT व कामाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर आहे कोशापाल, यासाठी एक जागा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38,600 ते 1,22,800 याप्रमाणे वेतन श्रेणी असणार आहे। पदवीधर किंवा तत्सम जर तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। MSCIT व कामाचा जर अनुभव असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर आहे सौदे लिपिक, यासाठी एक जागा आहे। खुल्या प्रवर्गासाठी यासाठी 19,900 ते 63,200 याप्रमाणे सॅलरी असणार आहे। पदवीधर आहात किंवा तत्सम डिग्री आहे किंवा त्याचबरोबर MSCIT आहे तर तुम्ही अर्ज करू शकता। सर्वात शेवटचं जे पद आहे ते आहे चौकीदार पहारेकरी, यासाठी एक जागा आहे। विजा अ साठी या ठिकाणी जागा आहे। 15,400 ते 47,600 याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी असणार आहे। SSC झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा अर्ज माननीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चार्मोशी यांच्या नावे अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो। त्याचबरोबर अर्जासोबत तुम्हाला 10 रुपयाचा पोस्टेज लावलेला उमेदवाराचे नाव आणि पत्त्यासह खाली लिफाफा तुम्हाला त्यासोबत पाठवायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलेले ज्या तुम्हाला पदासाठी अर्ज करायचा असेल त्या पदाचे तुम्हाला नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्याचबरोबर पदाकरिता 1,000 रुपये रोख किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा शाखा चार्मोशी करता डिमांड ड्राफ्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाठवू शकणार आहात मित्रांनो। तर फॉर्म सुरू होणार आहेत मित्रांनो 3/6/2025 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 9/6/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत। उमेदवारांनी अर्जावर स्वतःचा रंगीत फोटो लावायचा आहे। एक जादा फोटो मागे नाव लिहून अर्जासोबत तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे। उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडायचे आहे, अनावश्यक कागदपत्र सोबत जोडू नये। अर्जामध्ये तुमचा जो WhatsApp नंबर आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे। वयाची मर्यादा बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, त्याचबरोबर इतर मागासवर्गीय पदासाठी या ठिकाणी 18 ते 43 वर्ष वयाची मर्यादा राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अतिउच्च अर्हता असलेल्या व बाजार समितीच्या किंवा सहकारी चळवळीच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल। सर्व पदांच्या लेखी परीक्षा निकाल पात्र उमेदवारांची यादी बाजार समितीच्या नोटीस बोर्डवरती जाहीर करण्यात येईल। उमेदवारास लेखी परीक्षा करता स्वखर्चाने हजर राहायचे आहे। राखीव जागेकरता जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर का तुम्ही या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल, तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे। कायमस्वरूपी नोकरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे।